कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चाचे काँग्रेस संदर्भामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी काँग्रेस आता मैदानात उतरले दिसून येत आहे. काँग्रेसनी सुद्धा दिबा पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिबा पाटलांच्या नावाचा विचार सरकारने करावा, नाहीतर काँग्रेस आक्रमक पद्धतीने या सगळ्या बाबतीमध्ये समाचार घेईल. 22 तारखेला दिबा पाटलांच्या विमानतळासंदर्भामध्ये आंदोलन होणार आहेत आणि या आंदोलनामध्ये काँग्रेसनी पूर्णपणे पाठिंबा दिला. यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष असतील, महेंद्र घरत असतील, पुन्हा वेगळे पाटील असतील आणि RC घरत हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे दिबा पाटलांच्या नावाचा विचार सरकारने केला पाहिजे. हे सरकार केवळ ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींच्या नावाचा विचार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला केला जातोय का, असा प्रतिप्रश्न जे आहे काँग्रेसने उपस्थित केलेला आहे. त्यामुळे याच आंदोलनामध्ये आता काँग्रेसने पाठिंबा दर्शवल्यामुळे 22 तारखेला जे आंदोलन होते दिबा पाटलांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत, त्यामुळे काँग्रेसकडून मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर जे आहे काँग्रेसने उडी घेतली दिसून येत आहे. कारण सिडको ही काँग्रेसने उभी केली आहे अशा प्रकारचं जो आहे काँग्रेस अध्यक्षांचं म्हणणं आहे. त्यामुळे भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने वेगवेगळे आंदोलन केलेले आहे. त्यामुळे काँग्रेस आता दिबा पाटलांच्या विमानतळासाठी मैदानात उतरलं असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.